धुलीवंदन शिवजयंतीसाठी ठाणे पोलिसांचा चोख बंदोबस्त. ठाण्यात सर्व सण मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरे करण्यात येतात. त्यातच आलेल्या होळी, धुलीवंदन, शिवजयंतीसारखे सण आणि उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणे पोलिसांनी सज्ज असून चोख पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केलेले आहे. तर या दरम्यान अपप्रवृत्तीवर ठाणे पोलिसांच्या गस्ती पथकाची करडी नजर राहणार आहे. तर गुरुवारी ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 570 होलिकांचे दहन होणार आहे. गुरुवारी 13 मार्च रोजी होळी, शुक्रवारी 14 मार्च रोजी धुलीवंदन आणि सोमवारी 17 मार्च शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. तर बुधवारी 19 मार्च रोजी रंगपंचमी असे सण आणि उत्सव साजरे करण्यात येणार आहे. यावेळी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 570 होळी दहनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर शिवजयंतीच्या निमित्ताने 99 ठिकाणी प्रतिमा पूजन यांच्यासह 373 ठिकाणी पुतळा पूजन आणि 97 ठिकाणी शिवजयंतीच्या मिरवणूक काढण्यात येणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे पोलिसांनी सुसज्ज बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे. या निमित्ताने ठाणे पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीत अप्पर पोलीस आयुक्त 4, पोलीस उप आयुक्त 5, सहाय्यक पोलीस आयुक्त 10, पोलीस निरीक्षक 85, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक 238, पोलीस अंमलदार 2979, SRPFच्या 2 कंपन्या, होमगार्ड 525, स्ट्रायकिंग मोबाईल 11 याशिवाय ठाणे आयुक्तालयाच्या विशेष शाखेच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक 5, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक 10, महिला आणि पुरुष पोलीस अंमलदार 77 असा चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. पोलीस पथकांची संभाव्य ठिकाणी पोलिसांची गस्ती पथक रस्त्या परिस्थितीवर नजर ठेवून राहणार आहे.